सिकंदर शेख याच्याबाबत खरं तर अनेक वेळा आपली मतं म्हणली असेल किंवा त्याच्या संपूर्ण कोल्हापूर असेल किंवा राज्यभरातून कुस्तीविषयी मत मानणारे मतीन शेख, कुस्ती अभ्यासक मतीन शेख माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद देखील साधू. खरं तर ही घटना ज्यावेळेस पहिल्यांदा समजली, काय नेमकं मनात होतं? ही धक्कादायक गोष्ट होती. कारण एखाद्या टोळीच्या संदर्भानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांच्या संदर्भानं सिकंदर शेख जो महाराष्ट्राचा खूप प्रसिद्ध मल्ल आहे आणि त्याचं नाव या संदर्भात येणं ही एकूणच महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांसाठी आणि कुस्ती वर्तुळात ही खूप धक्कादायक बाब होती. अजून देखील चर्चा सुरू आहेत की नेमकं सिकंदर शेखला या प्रकरणात अडकवलं गेलंय का किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट कशा पद्धतीची आहे या संदर्भानं तर्कवितर्क सगळ्याकडे हे वर्तवले जात आहेत. खरं तर तुमचा संपर्क कधी झालेला शेवटचा त्याच्याशी काय नेमकं? नाही, माझा संपर्क नाही आहे त्याच्याशी काय. तो गंगावेस तालमीचा मल्ला असल्यामुळं आणि मी देखील त्या गंगावेस तालमीचा माजी मल्ला असल्यामुळं अ, त्या पद्धतीनं आणि एक कुस्तीचा अभ्यासक म्हणून त्याच्याबद्दलचा अभ्यास आहे. बाकी त्याच्याशी संपर्क असण्याचं काही कारण नाही. कुस्तीचा त्याचा अभ्यास तुम्ही बऱ्यापैकी केलेला आहे. कशी त्याची खेळी असायची? काय नेमकं? कारण हे ताकद, तंत्र आणि वेळ याचं त्याचं ते मिलन होतं. ते कसं होतं? आणि तो आक्रमक मल्ल म्हणून ओळखला जायचा महाराष्ट्रातला आणि त्याची जी खेळी होती एकदम आक्रमक पद्धतीने लढणं, दुहेरी पट काढणं, ढाक लावणं या पद्धतीच्या ज्या ओपन टू फिनिश प्रकारचे जे डावपेच मानले जातात तर त्या पद्धतीचे डावपेच तो मारायचा आणि या जवळपास 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रातील अनेक जे टॉपचे मल्ल होते तर त्या सगळ्या टॉपच्या मल्लांना त्यानं पराभूत केलं होतं आणि त्याच्या कामगिरीमुळंच एकूणच तो देशभरात सतत चर्चेत राहत होता आणि उत्तर भारतातील देखील सगळेच जवळपास मल्ल त्याने पराभूत केले होते. महाराष्ट्रातले सगळे टॉपचे मल्ल त्यानं पराभूत केले होते आणि या सगळ्या कुस्तीतल्या त्याच्या कामगिरीमुळं भारतभरातल्या कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील तो ताईत होता. परंतु ज्यावेळेस ही बातमी आली तर त्या बातमीमुळं एकूणच सगळाच भारतभरातला कुस्ती शौकीन किंवा एक सिकंदर प्रेमी होता वर्ग तो डिस्टर्ब झालेला आहे आणि तो शॉकिंग मध्ये आहे. म्हणजे कुस्तीप्रेमी कुठेतरी शॉकिंगच आहेत. ज्यावेळेस सिकंदर खेळी करायचा किंवा ज्याचं कोल्हापुरात ज्यावेळेस पहिल्यांदा आला, त्याचा नेमका तो प्रवास कसा होता? त्याची दिनचर्या कशी होती? काय नेमकं ते कसा सराव असायचा? सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यातला आहे आणि एक गरीब घराण्यातला एक वर्ग आहे. त्याचे वडील हमाली करायचे, त्याचा भाऊ आणि ते दोघेही कुस्ती खेळत होते आणि लहानपणापासून कुस्तीचं बाळकडू त्याला वडिलांपासून मिळालेलं होतं. तसेच मोहोळमध्ये तो सराव करत होता. मोहोळ नंतरनं तो अलीकडच्या काही वर्षामध्ये कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये आला होता आणि एकूणच त्याची चांगला सराव आणि चांगली खेळी आणि त्याच्या अंगातच कुस्ती असल्यामुळं तो एक प्रसिद्धी त्याला एक मिळालेली होती आणि त्याची खेळी त्या पद्धतीची होती आणि कष्टाळू मल्ल म्हणून त्याला ओळखलं जातं. परंतु कुस्तीत कसं आहे, तुम्ही यशाच्या प्रसिद्धीच्या प्रतिष्ठेच्या एखाद्या शिखरावर ज्यावेळेस पोहोचता त्यावेळेस जबाबदारीनं वागावं लागतं, जबाबदारीनं काही गोष्टी कराव्या लागतात आणि कुस्तीची एक आचारसंहिता असते. तर त्या आचारसंहितेप्रमाणे प्रत्येक मल्लानं हे राहावं लागतं, त्या पद्धतीनं कृती करावी लागते. ज्यावेळेस आपण ती आचारसंहिता मोडून वेगळ्या पद्धतीनं जातो तर त्यावेळेस अनेक कॉम्प्लिकेशन्स हे मल्लांच्या किंवा इतर कुठल्याही खेळाच्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये येत असतात. त्यामुळं जी शिस्त आहे, जी तालमीमध्ये किंवा एक आखाड्यांचं जे कल्चर असतं, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची किंवा कुस्तीची जी परंपरा आहे, तर ती गुरु शिष्याची परंपरा राहिलेली आहे. ब्रह्मचर्य म्हणा किंवा इतर सगळ्या कुस्तीच्या आचारसंहितेच्या ज्या बाबी आहेत, तर त्या आचारसंहिता पाळून एखादा मल्ल मोठा होत असतो आणि मोठा झाल्यानंतरनं जर त्या आचारसंहितेचा जर कुठं भंग झाला, तर असे क्रायसिस आणि असे प्रसंग मल्लाला सामोरे जावं लागतं. नक्कीच कोल्हापुरात अशी तुम्ही त्याची एखादी कुस्ती पाहिलेली किंवा किंवा इतर कोणत्या स्पर्धेमध्ये कुस्ती पाहिली आहे? ती कुस्ती कशी झालेली काय? तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तो लढलेला आहे. तसेच जसं आता जो जो किस्सा झाला पंजाब हरियाणामध्ये, तर पंजाब हरियाणामध्ये देखील त्याच्या खूप चांगल्या कुस्त्या झालेल्या आहेत. तर त्याची प्रसिद्ध कुस्ती जर अगदी सोशल मीडिया युट्यूबवर देखील फेमस आहे. तर त्याची जस्सापट्टी जो पंजाबचा मल्ल आहे, तर तो मल्ल
टॉपचा मल्ल आणि खूप चांगला मल्ल या दशकातला मानला जात होता. परंतु त्याच्याबरोबर जी कुस्ती त्याची झाली सिकंदर आणि सिकंदरनी जसा पट्टीला ज्यावेळेस ज्या पद्धतीनं हरवलं आक्रमक पद्धतीनं आणि त्याची खेळी दाखवून, तर ती कुस्ती एकूणच महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांना आणि देशभरातल्या कुस्ती शौकीनांना आवडीची कुस्ती त्याची ठरलेली आहे. खरं तर सिकंदरची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये दंडापट्टी असेल किंवा आक्रमक जसं तुम्ही म्हणला, एक मानसिक डोळ्यातलं एक मानसिक दडपण सुद्धा असायचं. ती नेमकी वैशिष्ट्ये कशी होती सिकंदरची? आणि तो तसा दडपण ठेवून कुस्ती लढत नव्हता. तो अगदी फुल फॉर्म मध्ये आणि काय होईल ते होईल बेधडकपणे कुस्ती लढण्याची त्याची स्टाईल होती. एकतर त्याच्याकडे प्रचंड ताकद होती आणि चपळता होती. तो जरी मोठ्या गटातला जरी मल्ल असला तरी त्याची जी लवचिकता होती शरीरातली ती अगदी लहानपणापासून त्याच्याकडे त्या पद्धतीची लवचिकता असल्यामुळं तो हा कुस्त्या अगदी कुठल्याही पद्धतीच्या मल्लाबरोबर कुठल्याही खेळीमध्ये तो लढत होता आणि कसल्याही पद्धतीचा मल्ल असेल त्याचे काही डावपेच असतील तर ते डावपेच आपल्या चपळतेच्या जोरावर कशा पद्धतीनं त्या डावपेचांना टॅकल करता येईल याचं त्याला चांगल्या पद्धतीचं आकलन होतं. त्याच्यामुळेच ते महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या मैदानी कुस्त्यामध्ये तो एक नंबरचा मल्ल राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मॅटवरच्या कुस्तीच्या अनुषंगानं जर त्याचा विचार करायला गेलं तर स्पर्धात्मक खेळीमध्ये तर त्यावेळेस तिथं टाइम लिमिट एक असल्यामुळं तिथं खेळी खूप फास्ट करावी लागते आणि तिथं काही गोष्टीमध्ये तो अडकत असल्याचं अनेक वेळा दिसून येत होतं. आणि परंतु तिथं देखील तो आक्रमक खेळी करून आपल्याला विजय प्राप्त करायचा या अनुषंगाने तो खेळत राहायचा. नक्कीच त्याची चपळता फार महत्वाची आहे. सिकंदर यापूर्वी सुद्धा अनेकदा चर्चेत असायचा आणि आता पुन्हा एकदा आता चर्चेत आलेला आहे. काय नेमकं सिकंदरचं आता इथून पुढचं करिअर कसं असेल एक कुस्ती अभ्यासक म्हणून? अ, ज्यावेळेस मी पहिलं देखील म्हणलं की एखादा मल्ल प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर असतो आणि प्रसिद्धी ज्यावेळेस मिळते एक मान सन्मान मिळायला लागतो एखाद्या मल्लाला आणि तो एकूणच सगळ्या कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत होता. परंतु हे जे प्रकरण घडलंय तर त्या प्रकरणामुळे तो नक्कीच बॅक फुटवर जाईल अशी शक्यता वाटते एक अभ्यास म्हणून. कारण अशा ज्या वेळेस घटना घडामोडी खेळाडूच्या आयुष्यामध्ये घडतात तर त्यावेळेस तो डिस्टर्ब होऊन जातो. याच्यामध्ये अ, नेमका तो कुठल्या पद्धतीनं या गुन्ह्यामध्ये अडकलाय का त्याचा तपास कुठल्या पद्धतीनं पंजाब पोलीस करतायत याकडं लक्ष द्यायला हवं. कारण जवळपास 5-6 महिन्यांपासून सिकंदर हा पंजाबमध्ये मुक्कामी होता आणि मुक्कामी राहून तिथं रोज कुस्त्या तो लढत होता आणि जिंकत होता. त्याच्यामुळं आणि त्याला इनाम पण खूप मोठ्या प्रमाणात तिथं मिळत होता. अगदी 3 लाख 4 लाख रुपयाचं इनाम त्याला भेटत होता आणि तो पैशासाठी अशा काही गोष्टी करेल ही शक्यता वाटत नाही. कारण त्याच्याकडं बराचसा इनामाची रक्कम त्याला मिळत होती. गाड्या, कार्स, ट्रॅक्टर्स वगैरे त्याला बक्षीस स्वरूपात मिळत होते. परंतु तिथं या 5-6 महिन्यामध्ये राहिल्यानंतर किंवा अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये तिथले जे पंजाब मधले जे काही मल्ल होते किंवा कुस्ती क्षेत्रातली जी काही लोक होती तर तिथं त्याचे बरेचसे शत्रू निर्माण झाल्याचं बोललं जातंय. परंतु एखादा महाराष्ट्रातला मल्ल जातो उत्तर भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये जाऊन तिथं आपलं एक कुस्तीतलं एक वर्चस्व गाजवतो. त्याच्यामुळं शत्रू निर्माण होणं हे साहजिकच गोष्ट होती. तो सिकंदरनं या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती की आपले शत्रू कशा पद्धतीनं तयार होत आहेत तिथं आणि तिथं आपण मुक्कामी राहावं का? आपलं महाराष्ट्र किंवा कोल्हापूर किंवा आपलं गाव सोडून पंजाब सारख्या ठिकाणी मुक्कामी एक 5-6 महिने राहणं ही मला तर चुकीची गोष्ट वाटते. कारण महाराष्ट्रातील अनेक मल्ल अ, हे उत्तर भारतामध्ये गेलेले आहेत. कुस्ती त्यांनी स्पर्धा खेळलेल्या आहेत. परंतु कुस्ती करायची, जिंकायची आणि परत यायचं. अशा पद्धतीचं शेड्यूल त्यांचं राहिलेलं आहे. परंतु सिकंदरनं 5-6 महिने जाऊन तिथं राहणं ही त्याची खरी मोठी चूक ठरलेली आहे असं मला वाटतं. आणि आपण समाजामध्ये वावरत असताना एखादा मोठा प्रतिष्ठित मल्ल किंवा खेळाडू झाल्यानंतर आपल्या भोवताली कसल्या पद्धतीचे लोक आहेत, आपल्या भोवताली कुठल्या क्षेत्रातली लोक आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे ही त्या व्यक्तीनं तपासणं गरजेचं असतं. आणि सिकंदरच्या संपर्कात जर अशा पद्धतीची काही लोक असतील तर त्यांना ती तपासायला हवी होती की कुठल्या पद्धतीच्या आपण लोकांमध्ये वावरतोय, आपल्याला त्या पद्धतीनं कोणी ट्रॅप लावतंय का, अडकवतंय का, या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती.
आणि त्या पद्धतीनं पुढची पावलं उचलायला हवी होती. कारण एखाद्या सभोवताली जर त्या पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्तीची जर माणसं असतील, तर त्या पद्धतीचं त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि याच्यामध्ये त्याचे काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे सिकंदरचं. जसं पंजाब पोलिसांचं देखील स्टेटमेंट आलं, की काल सिकंदरचं क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे का हे महाराष्ट्रात तपासलं जाईल. महाराष्ट्र पोलिसांशी त्यांचं बोलणं झालंय आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं काही तसं काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही. कारण तो एक चांगला गरीब होतकरू आणि प्रतिष्ठित मल्ला आहे. त्याच्यामुळं तसं काही त्याची क्रिमिनल हिस्ट्री नसल्यामुळं तिथं त्या पद्धतीनं पंजाब पोलीस त्याचा विचार करतील आणि महाराष्ट्र शासनानं देखील त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून राहायला पाहिजे. कारण शेवटी तो महाराष्ट्राचा मल्ला आहे आणि तपास हा योग्य पद्धतीनं व्हायला हवा. कारण शेवटी कुठलाही व्यक्ती असेल तर तो कायद्यापुढं समान असतो आणि कायदा हा सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे कायद्याच्या पद्धतीनं जे काही होईल ते पाहूया पुढे. नक्कीच. सिकंदर खरं तर अतिशय चपळता बाळगणारा कुस्तीपटू जो आहे तो म्हणला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचा तो एक स्पर्धक होता आणि एक स्पर्धक म्हणून वावरत असताना सतर्कता बाळगणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि तेच कुठेतरी सिकंदरच्या बाबतीत एखादा मुद्दा जो आहे तो कुठेतरी मागे राहिला आणि ज्याच्यामुळं सिकंदर काही प्रमाणात बॅकफुटवर देखील जाण्याची शक्यता आहे ती पाहायला मिळते. विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर.